शाही नारळी भात साठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. साखर, दूध, पाण्यात भिजवलेले बासमती तांदूळ, मनुका, अख्खा मसाला, तूप, तुपावर परतलेले ड्रायफ्रुट्स, गुलाबाच्या पाकळ्या, केशर, ड्रायफ्रूटचे काप, खजुराचे काप, खवलेला नारळ, वेलची पूड आणि मीठ. ड्रायफ्रुट्स आपण अख्खे पण घेतलेत आणि भरड पण घेतली, हो. हो की नाही. हो. आणि खडा मसाल्यामध्ये दालचिनी आहे, वेलची आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे, बरोबर. हो. सगळ्यात पहिली कृती खजुराचे थोडेसे काप घ्यावे आणि ते खावे. आता काय करायचं पहिल्यांदा आपण तुपामध्ये खडा मसाला थोडासा परतून घ्यायचा. परतून घ्यायचं. चला काय करायचं पहिल्यांदा. तूप घालायचंय. बर, घेऊ. शाही असल्यामुळे तूप आहे, हो. घ्या. तरी स्वयंपाकात मदतीला कोण आहे. सासू असते, नणन असते, आम्ही दोघी जणी करतो. तिघी सासूबाई जणी मिळून. व्यवस्थित धाकात आहेत ना तुमच्या. हो. नाही, मी हो म्हणालात तुम्ही. मी त्यांच्या आधी कस काय हो म्हणाला. काहीतरी गंमत आहे. थोडंसं घालते अजून. नारळी भात आहे ना, शाही. थोडं काय, भरपूर घाला. आधीच तुम्ही खूप घातले, आता काय थोडं म्हणताय. सासऱ्यांविषयी काही सांगा की जरा. कडक आहेत का एकदम. हा? कडक आहेत नाही, एकदम. नाही, खूप चांगले. चांगले. बाबांसारखे. तुमच्या वडिलांसारखे. हो. वा वा वा. किती वर्ष ते आता दर्यामध्ये जात असतील बरं. आता त्यांचं वय आहे, पुढच्या वर्षी 70 होईल. बाबो. हो, मला एक सांगा, ते कोळी बांधवांना माहिती असतं म्हणे की साधारण आकाशामध्ये बघून चंद्र पाहून भरती ओहोटी हो. सगळं कळतं. हो, चंद्राच्या कलावरून माझे सासरे सांगतात, नवरा सुद्धा सांगतो की आज एकादशी आहे, दुदशी आहे, आज समुद्राचे मासे मिळतील की नाही, कमी मिळतील का, जास्त मिळतील, अमावस्या आहे, मग चिंबोरी मिळतील का, ते भरलेले असतील का, हे सगळं. हे चंद्राकडे बघून हो, सांगतात. तिथी पण सांगतात. चंद्राच्या कलेकडे बघूनच सांगतात. तिथी पण सांगतात. सासरेच नाही, सासूबाई पण सांगतात, त्यांना सुद्धा कळतं त्या गोष्टी. आमच्यासारख्या माणसांना चंद्र पाहिल्यावर फक्त तिची आठवण येते. तुमच्या घरातल्या लोकांना तिथीची आठवण येते. हो. क्या बात आहे. आता काय करूया. तमालपत्र घाला. तुम्ही आज खूप अशा एक्साइटेड आहात ना हो, या खूपच कार्यक्रमात आल्यामुळे. खूपच. तुम्हाला असं आनंदाचं भरतं आलेलं आहे. हो. म्हणजे मस्त आहे खूप. त्यांच्या मनामध्ये इमोशन्सची सुनामी आलेली आहे. वेलची घालते. आता काय लवंग. हो. दालचिनी आपण अर्धी घेऊया का. हो, चालेल ना. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. कुठे कशी ओळख झाली. समुद्र किनारीच झाली असेल. नाही, मी त्यांना कधी माहीममध्ये पाहिलंच नव्हतं, पण ते माहीमचेच होते. मग कुठं पाहिलं होतं. शाळेत. 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 हो. कितवीला. 8वीला पाहिलं त्यांना मी. अच्छा. तांदूळ घालायचे. डायरेक्ट तांदूळ ना. हो. परतून घेता घेता आपण परतून पुन्हा त्याच विषयावरती येऊया की हो. तुम्ही त्यांना 8वी मध्ये पाहिलं. हा. मग तुम्हाला ते लगेच आवडले का. नाही, मग पाहिलं ना, म्हणजे तेव्हाच त्यांनी माझ्याकडे प्रपोज करायला आले होते, तेव्हा त्यांना पाहिलं. अच्छा. म्हणजे असं वाटत त्यांनी होतं की तुम्हाला 2-3 त्याच्या यादी दिवस पाहिलं होतं. कोणतरी माझ्याकडे बघते वगैरे, पण मी इग्नोर केलेलं त्यावेळेला. अच्छा. पण नंतर मग ते माहीममध्ये पण दिसायला लागले. मग नंतर मग त्यांनी विचारलं 1-2 महिन्यांनी. हा मी नाही म्हणाली. हा. मग तुम्ही नाही म्हणालात. 3 महिन्यांनी मग एक फ्रेंड होता, त्यांनी मग विचारलं की एवढा चांगला मुलगा तर आहे, मग तू असं काय. म्हटलं नाही, मला नाही असं अशा ह्याच्यामध्ये. मग म्हटलं फ्रेंडशिप करूया फक्त. मग फ्रेंडशिप झाली आणि नंतर मग कॉलेजला वगैरे गेल्यानंतर मग थोडंसं भेटणं वगैरे झालं. आणि मग तुम्ही त्यांना हो म्हणालात. हां. अच्छा. अशा प्रकारे समुद्र शांत झाला आणि प्रेमाच्या दर्यामध्ये तुम्ही डुबक्या मारायला मोकळे झालात. हो की नाही. फार छान. द्या. वा, सुगंध छान येतोय बरं का. हो.